चार दिव्य पुत्र प्राप्त झाले. मार्तंडाचे कुळी राघव जन्मला, भाग्योदय झाला विबुधांचा. अलौकिक दैवी सामर्थ्याचं दर्शन घडवत श्रीराम दिसामासानं वाढू लागले. बालवयातच महर्षी विश्वामित्रांच्या आज्ञेवरून श्रीरामांनी ऋषीमुनींना छळणाऱ्या त्राटिका नावाच्या महाप्रचंड राक्षसीचा एकाच बाणात वध केला. गौतम ऋषींच्या शापानं शिळा होऊन पडलेली अहिल्या, तिला श्रीरामांच्या पावलांचा स्पर्श झाला आणि मिथिलाधिपती जनक राजाने आपल्या कन्येच्या सीतेच्या स्वयंवरासाठी एक पण लावला होता. भगवान शंकरांनी दिलेल्या या दिव्य महाप्रचंड धनुष्याला जो बाण लावील त्यालाच सीता माळ घालेल. सीतावर रामचंद्र की. राम हा विष्णूचा 7वा अवतार, पण त्यालाही मानवी जन्माचे भोग चुकले नाही. महाराज दशरथांनी कैकेयीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी राम, सीता आणि लक्ष्मणांनी 14 वर्षांसाठी वनवास स्वीकारला. शरयू नदी ओलांडली, घनदाट अरण्य पार करत दक्षिणेकडे वाटचाल चालू झाली. हा आश्रम शबरीचा. शबरी एक साधी भोळी आदिवासी स्त्री. पुष्टी पोरे खातो बैग रामचंद्र माझा, भोळ्या शबरी दारी आला अयोध्येचा राजा. अयोध्येचा त्याग केल्यावर श्रीरामांनी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. वनवासातही सुख मानून आनंदानं राहू लागले. वनवासाची 13 वर्ष सरत आली आणि एके दिवशी त्या वनात शूर्पणखा नावाची राक्षसीण आली. शूर्पणखा म्हणजे लंकेच्या राजाची रावणाची बहीण. ती सीतेवर धावून गेली. संताप येऊन लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक कापून टाकलं. खर आणि दूषण हे तिचे भाऊ रामावर चालून आले, पण रामांनी त्यांच्यासह 14 सहस्र राक्षसांचा पराभव केला. ते पाहून शूर्पणखा लंकेला गेली.